नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट या आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मीरा भायंदर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या एका जबरदस्त भरतीबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. यामध्ये ANM, GNM, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियनसाठी भरपूर जागा आहेत. अर्ज कसा करायचा, शेवटची तारीख कधी आहे आणि कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे सगळं आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. ओके, तर ही सगळी माहिती आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊ. आपण हे 5 भागांमध्ये पाहणार आहोत. आधी भरतीचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ, मग वेगवेगळ्या कार्यक्रमांमधल्या जागा बघू, त्यानंतर अर्ज कसा करायचा ते पाहू आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा आणि नियम, म्हणजे तुम्हाला सगळं अगदी क्लिअर होईल. तर मित्रांनो, ही भरती आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची आणि ही पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM अंतर्गत होणार आहे. तुम्हाला माहीतच असेल, NHM हे एक खूप महत्त्वाचं अभियान आहे जे देशभरात आरोग्य सेवा सुधारण्याचं काम करतं. त्यामुळे या भरतीला एक वेगळंच महत्त्व आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही सगळी पदं कंत्राटी स्वरूपाची आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. सुरुवातीला तुमची नियुक्ती 11 महिन्यांसाठी असेल, पण अजिबात काळजी करू नका. जर तुमचं काम चांगलं असेल तर तुमच्या कामगिरीच्या आधारावर तुमचं कॉन्ट्रॅक्ट पुढे वाढवलं जाऊ शकतं. त्यामुळे ही नक्कीच एक चांगली संधी आहे. चला, आता आपण येतोय या भरतीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की नक्की कोणकोणत्या जागा आहेत. आपण सुरुवात करूया राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM अंतर्गत असलेल्या पदांपासून. तर इथे बघा, NHM अंतर्गत स्टाफ नर्स महिलासाठी तब्बल 9 जागा आहेत आणि पगार आहे 20,000 रुपये. त्यानंतर ANM महिलासाठी 6 जागा आहेत, ज्यासाठी 18,000 रुपये मानधन मिळेल. एवढंच नाही, फार्मासिस्टसाठी 1 आणि लॅब टेक्निशियनसाठी 3 जागा आहेत. दोन्हीसाठी 17,000 रुपये पगार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जी पात्रता दिली आहे ती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बरं, ही भरती फक्त NHM पुरती मर्यादित नाहीये. याशिवाय इतरही काही सरकारी कार्यक्रमांमध्ये पदभरती होत आहे, ज्यामुळे संधींची संख्या आणखी वाढली आहे. चला पाहूया त्यात आपल्यासाठी काय आहे. तर पुढची कॅटेगरी आहे 15व्या वित्त आयोग कार्यक्रमांतर्गत. हा कार्यक्रम आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी फंड पुरवतो आणि त्या अंतर्गत काही महत्त्वाच्या पदांची भरती केली जात आहे. आणि हे बघा, ही तर खूपच मोठी संधी आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महिला स्टाफ नर्ससाठी तब्बल 17 जागा आहेत. 17. पुरुष स्टाफ नर्ससाठीही 1 जागा आहे आणि याशिवाय मल्टीपर्पज वर्कर म्हणजे MPWसाठी 13 जागा आहेत, ज्यासाठी 18,000 रुपये मानधन आहे. त्यामुळे तुम्ही जर 12वी सायन्स असाल आणि पॅरामेडिकल कोर्स केला असेल तर नक्कीच विचार करा. आता आपण वळूया तिसऱ्या कार्यक्रमाकडे, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम. हा एक स्थानिक पातळीवरचा उपक्रम आहे आणि यातही काही जागा आहेत. आपला दवाखाना अंतर्गत स्टाफ नर्ससाठी 2 आणि MPWसाठी 3 जागा आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की या तिन्ही कार्यक्रमांमध्ये मिळून स्टाफ नर्स आणि MPWसाठी भरपूर संधी आहेत. त्यामुळे तुमच्या पात्रतेनुसार योग्य कार्यक्रमाची निवड तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आता आपल्याला पदं आणि पगार याबद्दल सगळी माहिती मिळाली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा. चला, ही अर्ज प्रक्रिया अगदी सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. अर्ज प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे, पण अजिबात अवघड नाही. या 2 मुख्य गोष्टी करायच्या आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला एक ऑनलाईन Google फॉर्म भरायचा आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक प्रत्यक्ष अर्ज म्हणजे फिजिकल फॉर्म भरून त्याला सगळी कागदपत्र जोडून तो दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. दोन्ही गोष्टी करणं कंपल्सरी आहे, हे लक्षात ठेवा. आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना, जेव्हा तुम्ही तो प्रत्यक्ष अर्ज भराल तेव्हा त्यावर तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी अर्ज करत आहात, म्हणजे NHM, 15वा वित्त आयोग की आपला दवाखाना, याचा स्पष्ट उल्लेख करायलाच हवा. हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही हे नाही लिहिलं तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे ही चूक अजिबात करू नका. अर्ज पाठवण्याचा पत्ता नीट लिहून घ्या. सार्वजनिक आरोग्य विभाग, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, तळमजला, भायंदर पश्चिम, जिल्हा ठाणे. तुम्ही पोस्टाने अर्ज पाठवू शकता किंवा ऑफिसच्या वेळेत स्वतः जाऊनही जमा करू शकता. फक्त एकच लक्षात ठेवा, तुमचा अर्ज शेवटच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेच्या आत तिथे पोहोचायलाच हवा. चला, आता आपण या भरती प्रक्रियेतल्या काही महत्त्वाच्या तारखा आणि नियमांबद्दल बोलूया. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण कधीकधी एका छोट्याशा चुकीमुळेही आपली संधी जाऊ शकते.
या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. अर्ज प्रक्रिया 17 एप्रिल 2026ला सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 मे 2026. म्हणजे तुमच्याकडे फार जास्त वेळ नाहीये. त्यामुळे माझी एकच शिफारस आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. आता ही गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे जरा लक्ष देऊन ऐका. यामुळे तुमची निवड होण्याची शक्यता खूप वाढू शकते. बघा, नियमांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की जर एखाद्या राखीव जागेसाठी त्या विशिष्ट कॅटेगरीचा उमेदवार नाही मिळाला, तर ती जागा दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीतल्या पात्र उमेदवाराला दिली जाईल. याचा अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ हा आहे की तुमच्या कॅटेगरीसाठी जागा असो वा नसो, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही अर्ज करायलाच पाहिजे. ही एक प्रचंड मोठी संधी आहे मित्रांनो, ही अजिबात सोडू नका. आणखी काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागेल. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडणं कंपल्सरी आहे. आणि हो, सर्व नवीन अपडेट्ससाठी mbmc.gov.in ही अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासत राहा. नोकरी शोधताना कधीकधी थोडं निराश व्हायला होतं, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. यश हे अंतिम नसतं आणि अपयश हे घातक नसतं. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पुढे चालत राहण्याचं धैर्य. त्यामुळे प्रयत्न सोडू नका. तर मग या संधीचं सोनं करून आपल्या करिअरमध्ये एक मोठी झेप घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? या भरतीची सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना PDF स्वरूपात तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या Google फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की तपासा. जर तुम्हाला आरोग्य क्षेत्रातल्या अशाच नवीन नोकरीच्या संधींबद्दल सगळ्यात आधी माहिती हवी असेल, तर आपल्या मेडिकल जॉब्स अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.